हे कळतंय तुम्हाला? वर खाली आहे हे. ह्याचा फोटो घेऊन ठेवा तुम्ही. आणि मी तिथे तेल लावू चालेल ना तुम्हाला? मी पुसून देईन परत तुम्हाला. हे कळलं? हे अशा ह्यांना काय होतं, कधी कॉन्स्टिपेशन होतं, कधी लूज मोशन्स होतात किंवा जास्तीची ऍसिडिटी होते. हे नाभी सरकलेली आहे यांची. खाली वरती जे दिसत आहे ना? हो हो. आता 2 मिनिटात तुम्हाला त्याचा फरक बघायचा. बघा आता ते तेल टाकत आहे आणि मोहरीचं तेल ते वापरत आहे याच्यासाठी. नाभी यांची सरकलेली आहे आणि या पद्धतीने ते सेट करत आहे. हे तुम्ही घरी करू नका, कारण यासाठी अनुभव असणं गरजेचं आहे. फक्त तुम्हाला नाभी सरकलेली कशी हे करायची फोन घ्या तुम्ही. आता जर आपण हे बघितलं ना, पुरुषांचं आपण हे दाखवू शकतो. हे जरा अजून वर करते आम्ही. हो हो ठीक आहे. अजून मला हे दिसायला हवे निप्पल. तर आपण हे इथून पण सर दाखवू शकतो. इथे पण इम्बॅलन्स आपल्याला दिसणार. हा हे आता हे बघा, हे बघा, हे कळलं तुम्हाला? हे हो, अंतर इकडचं अंतर बघा. हे म्हणजे एक अंगठ्यापासून लावलं 4 बोटाचं आहे आता हे बघा निप्पल पर्यंत. आणि इकडे जर कधी आपण बघितलं हे बघा, तर इथं गॅप पडतोय. म्हणजे याचा अर्थ यांची नाभी खूप सारी सरकलेली आहे. काय त्रास जाणवतोय सर या 2 दिवसामध्ये? तुम्हाला काय त्रास जाणवतोय? ऍसिडिटीचा त्रास जाणवतोय. आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे एकतर टॉयलेट जास्त होईल किंवा टॉयलेटच होणार नाही, आणि लूज मोशन किंवा मग ऍसिडिटी आणि वोमिटिंग जेवढा डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड पूर्ण समस्या निर्माण होतात जर नाभी सरकली तर. बघता हे तुम्ही घरी करू नका, फक्त फॉर युअर इन्फॉर्मेशन. सेटिंग करताय नाभीची. पूर्वीच्या काळी दिवा पण वापरायचे. हो, ही थेरपी आहे. ही थेरपी पद्धतीने नाभीची सेटिंग करतायत. दिव्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध.